या अतिवृष्टीनं काय काय हिरावलं नाही तर सर्वांचं सर्वच काही हिरावलंय अशी काहीची परिस्थिती आहे। कुणाची गुरढोरं गेली, कुणाचा संसार वाहून गेला। या महापुराची विदारकता दाखवणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। शेगावला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपल्यानं सीना नदीला पूर आलाय। अहिल्यानगर ते कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। झेंडू फुल शेतीचंही मोठं नुकसान झालंय। शिर्डीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय। या पुराची दाहकता ड्रोन दृश्यांच्या माध्यमातून समोर येते। अहिल्यानगरच्या शेगाव तालुक्यातील देवटाकळी शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुरात अडकलेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुटका करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। सोसायटीमध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर रहिवासी भागात पाणी शिरल्यानं जनजीवनही विस्कळीत झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द मधील इंदिरानगर भागात पुराचं पाणी शिरलं। पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। काटेपिंपळगाव मधील संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतेय। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत। नाशिकच्या रामकुंड परिसरात पुराचं पाणी शिरलंय। गोदावरीने धोक्याची पातळी गाठल्यानं गोदावरी काठचं मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। आजूबाजूचे हॉटेल्स आणि परिसरातही पुराचं पाणी शिरलंय। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे 27 दरवाजे उघडलेत। गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतोय। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीला जोडणारा सावरला ते विलंब आणि भंडारा ते कारधा असे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाच्या मोठ्या आणि मुख्य सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नंदुरबारमध्येही
पावसाचा जोर वाढलाय. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे केळी, पपई, मका आणि मिरचीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.